मी आली आहे माहेरी आणि माहेरी आल्याच्यानंतर मम्मीकडून वेगवेगळे पदार्थ बनवण्याची फरमाईश तर प्रत्येक लेक करतच असते। तर आज मी माझ्या मम्मीकडे वडापाव बनवायची फरमाईश केली होती। मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा, मिरच्या, आलं लसूण, कोथिंबीर, जिरे आणि धने। माझी मम्मी वडापाव खूप छान बनवते, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी आल्यानंतर वडापाव बनवायलाच लावते। तर आता काय करायचं आहे, एका पॅनमध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर आलं लसूण टाकायचं। एक एक करून ज्या आपल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या। पहिला आलं लसूण भाजल्याच्या नंतर जिरे आणि धने एकाच वेळी टाकायचे। ते 2 मिनिटं परतून घेतल्याच्या नंतर आता इथे मिरच्या टाकायच्या आहेत। मी लाल आणि हिरव्या या दोन्ही मिक्स मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या मिरच्याही जोपर्यंत त्याच्यावरती पांढरे डाग पडत नाही तोपर्यंत भाजायचं। जास्त पण भाजायचं नाही, नाहीतर मग कडवट लागते। आणि त्याच्यानंतर इथे कोथिंबीर ॲड करायची शेवटला आणि कोथिंबीरची देठही त्याच्यात तुम्ही घालू शकता। आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी एका ताटात काढून घ्यायच्या आणि थंड व्हायला ठेवायच्या। या गोष्टी इकडे थंड होत आहेत तोपर्यंत तिकडे बटाटा वगैरे शिजलेला त्याची साल काढून स्मॅश करून घ्यायचं। आता इथे आपलं मिक्सरमध्ये घालून सगळं ते बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून परत एकदा त्या गोष्टी मिक्सरला फिरवायच्या। हे आपलं वाटण तयार झालं बटाट्याचा वडा बनवण्यासाठी। आता काय करायचं, परत एका कढईमध्ये तेल टाकायचं। फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता पण टाकू शकता तुम्ही, माझ्याकडे नव्हता म्हणून टाकला नाही। आणि त्याच्यानंतर हळद, धने जिरे पूड, गरम मसाला, जे बेसिक मसाले असतात ते त्याच्यामध्ये टाकायचे। आणि नंतर जे आपण मिरचीचं वाटण मिक्सरला बारीक केलं होतं तेही आता या तेलामध्ये ॲड करायचं आणि 2 ते 3 मिनटं एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचं। आणि इकडे तुम्ही बघू शकता बटाटेही चांगले स्मॅश केलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आता या मिश्रणामध्ये जे आपण स्मॅश केलेले बटाटे आहेत ते ॲड करायचे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा हा मसाला त्या बटाट्यांना। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून चवीनुसार मीठही घालायचं। या बटाट्यांना तो मसाला चांगला लागला पाहिजे, त्याच्याशिवाय आपले बटाटे वडे चविष्ट होणार नाहीत। एका साईडला लागतील आणि एका साईडला मसाला लागणार नाही असं होईल। त्यासाठी 2 ते 3 मिनटं छान एकजीव करून घ्यायचं। जे आपला मसाला असतो त्या बटाट्याला आता बघा किती छान एकजीव झालेला आहे। आता या मिश्रणाचे आपल्याला वडे बनवायचे आहेत। त्यासाठी काय करायचं, एक बर्नीचं टोपण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असा प्लास्टिकचा कागद घालायचा आणि त्याच्यानंतर या मिश्रणाचे असे वडे बनवून घ्यायचे, जेणेकरून वडे हाताला चिकटणार पण नाहीत आणि चांगल्या शेपमध्ये बनतील। तर अशाच पद्धतीने मी जेवढे आमचा मसाला तयार झालेला बटाट्याचा ते सगळ्याचे असे वडे बनवून घेतले। आता आपल्याला बेसनच्या पिठाचं एक मिश्रण बनवायचं आहे। त्याच्यासाठी लागणार आहे बेसनचे पीठ 4 वाटी, चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चमचा तिखट, त्याच्यानंतर सोडा घालायचा आहे, ओवा घालायचा आहे आणि या सगळ्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं। ह्याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट ठेवायची नाही आणि जास्तही पातळ ठेवायची नाही। आमची कशी आहे इथे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवा आणि त्याच्यानंतर असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळे वडे तळून घ्यायचे। आणि इकडे मिरच्याही तळून तयार आहेत आणि वाट कशाची बघताय, तर चला खायला घ्या वडापाव आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला, बाय बाय।